एका एकाने सांगा कोणीतरी. नमस्कार मित्र हो. आणि सकाळचं हे किती वाजल्यात? 11:15 वाजल्यात. सगळ्यांना शुभ सकाळ. आणि आमच्या बंदरावर जातानाचा जस्ट माहोल. अरे वा, दिक्करा पण आल्यात. हे दिघांचं पोरगो गेल्या व्हिडिओ त्याला वाजवताना देखले शिव माझ्यासोबत. आणि आधी काय आता मावरा ठेवले काटेरी तब्र कधी ऑर्डर मावरा कुणाच तरी देखूया इथे का मंदीला. आणि बंदरावर चाललंय मंदीला वाटवतात ती काय बेस असणार ग ना. तर ही लोक आता गावकीचा काहीतरी कार्यक्रम पण आहे त्यासाठी थोडीशी चर्चा चालू आहे. कालकाच्या मालावर वगैरे चालल्यात. हा दिसले तुम्ही पण दोघं. आणि आता आपण जाऊया बंदरावर. थोडंसं बंदरावरचं सकाळचं 11:15 माहोल दाखवणार आहे मी. ते सगळ्यांना परत एकदा शुभ सकाळ. आणि आज आहे ना आमच्या गावात कार्यक्रम आहे गणपतीचं. आजचं 8वा दिवस म्हणजे गौरी गणपती पण गेला त्याच्यानंतर 2-3 दिवस झाल्यात. आणि आज 15 सप्टेंबर. आणि आज आमच्या गावात शक्ती तुरा डबल वारी का सिंगल वारी काहीतरी आहे. ते एक बुवा येणार आहे मेंदडीवरून आणि एक बुवा येणार आहे आपल्या खारगाववरून. त्याचं 2 बुवा तुम्हाला दिसतीलच. आपली बारी तो चालू होत तर ते जाणारच आहे. त्या अगोदर आपण आपला सकाळचा आमच्या गावातला बंदरावरचा माहोल देखूया. ते आता देखू शकता आमच्या बंदरात बंदीला वाटवायला घेतल्यात. बंदरात आणि तिकडे जेटीवर पण वाटवतात की यांची झायली वाटतं. अरेश्वर झायली काय वाटून? डिंगी पाण्यात घेतात वाटतं. दोघं नवरा बायको के देखा मेहनत. जोडीला कोण नाही तर पार्वती बाईला पण घेतले. काय यांची मावरा औरुसात मंदीला नेली असून ते आपली हात दुसरी ती दाखवत आहे. ही मंदीला वाटून झाल्यावर ये झाला एक साईडला काढतात. धवून वगैरे घेणार आणि परत बोटीत चरावणार. ही आपल्या रामदास दादाची मंदीला देखा बंपर मंदीला देखा कसली लागल्यात. हे मंदीला गाडून आले आज येणार आहे काय कंची येणार आहे सेवर्धन वरून एकूच येणार आहे. दुसरी माहिती नाही. सेवर्धन वरून येणार आहे मंदिरांसाठी गाडी. गाडी फोन करून वगैरे सांगतात की मंदिर लागलेलं आहे म्हणून. या तिकडे होड्यात असतानाच फोन करून वगैरे सांगतात. आणि ते का रेनकोट वगैरे घातल्यात आहे कारण पाऊस येऊन जाऊन आहे. मस्त टप वगैरे रेडी केल्यात मंदिरासाठी. ते देखा डिंग्यात ना जाला मंदीलाही भरलेली जाला घेऊन येतात. ऐसं तिकडं बोटी लावणार आणि या डिंग्यात ना हातपर्यंत ऐसं कधी तरी घेऊन येणार. जर तर जागो भेटेल तर मंदीला वाटवणार. ही देखा याही हात उतारलीत आपल्या लाखेंची विलास लाखेंची बोटिंगची मंदीला ती. हे दोघं जण देखा सर्वेश आणि आकू. तो पाण्यात ना मस्त कॅची झेलते आणि जमिनीवरची म्हणजे आपल्या समुद्रातली मज्जा. बारीक पुरा जाम गावाला मजा करतात.
आणि आता गणपतीच्या सुट्ट्या पण चालू आहेत ना, यावेळेस 10 दिवस सुट्टे दिले आहेत आम्हाला, 5च दिवस असायचे. तर आता GTवर जाऊन येऊया. आणि आज थोडासा वादळ वारा पण शांत आहे, हवा कमी आहे, म्हणजे हवाच नाही अजिबात वाटे. आणि निंबार पण आता 2-3 दिवस जाम कडक पडायचा, आता पाऊस येऊन गेले त्यामुळे ऊन पण कमी झाले. धंद्याला गेलेलंस तसं आलं नाही, मग काय वापरायचं आहे तो म्हणला ना. तर आमच्या जेटीवर जाऊया. हे देखा मस्त आपली खाडी एकदम शांत, हवा कमी असल्यामुळे आता थोडी थोडी हवा लागावं लागले. तर आत्ताच आपण इकुर्शी जाऊन आलो. एका मंदीला वाटवतात. आणि आमचं सुंदर गाव, गावाचं नाव वाशी हवेली, जिल्हा रायगड आणि तालुका तला. जे नेहमी देखतात त्यांना माहीतच असेल, पण एखादं असं म्हणतात नवीन पण येतं आपल्या चॅनलवर, त्याला माहिती नाही पडतं, त्यामुळे कमेंटमध्ये विचारत असतात की कोणता गाव हा. तो सांगावलं होतं आता प्रत्येक व्हिडिओत गावाचं नाव, तालुका रायगड. हे का बरेचसे ओटी टाकून वगैरे आले, त्यांनी वाटून वगैरे घरा पण गेली वाटतं. हे गोईन आहे ना मंदिर जाम. तर बरीचशी लोक घरा पण गेली. आणि यांना पण आता दुपार वगैरे होईल, तर मस्त दुपारची आंघोळ वगैरे करणार, जेवण वगैरे करणार आणि देखावला जाणार आपली डबल बारी. आणि आपल्या माणगाव तालुक्यांच्या पेन गावात नाहीलेलो आदित्य मजा घेते आमच्या पोरांसोबत. काय पगवल्यानं आलास की गलवायला मंदिर लावले याई गलाला आणि टाकतात. काय भेटलं तर दाखवा, का भेटलंय काय आता झालाय. ठीक आहे, तोपर्यंत येते मी ती कृषी. उरुवा यांची मंदिर आहे. आणि आज बारीक पोरं भरपूर दिसतात आपल्याला बंदरावर. अरे पुंडलिक कवा आईलोस? भेटल्याच नाही आईल्यापासून, तोंड नाही दाखवली त्याने आईल्यापासून. मंदिरला बघा. तर आपलं पुंडलिक मुंबईशी आलेय गणपतीच्या सुट्टीवर. मंदिरांसाठी का गणपतीसाठी? ये का चाललं डिंगी घेऊन? या आत्ता चालल्यात धंद्याला, चालल्यात आत्ता. ते यांचा माहुरा, डोंब्या, काटेरी आणि एक कालोटा आहे, कालोटा निवटा. आणि येते का याला चोर बोंबील बोलतात, माहिती आहे का तुम्हाला? हर्षद जादूचा भावला दिसते हरिस. निंबार परला काय एनर्जी येईल त्याला. एका एकाने सांगा कोणीतरी. अजून काय? ते बारक्या बारक्या पोरांना पण आमच्या देखा कशी बोला काय मावराची. का मावरा दिसते ना, मंदिर टाकलं एक, त्याला खावायला आल्यात. हे तुम्हाला काय भेटला काय? आता ते का किती मावरा आहे. अरे देवा गलत तुटला. तिथे का अजून एक बोट चालली धंद्याला. आणि हे गेलं त्यांच्या बोटी. ते आमच्या मामाचं दालदी होतं, पदमामा आमचं सक्को मामा. तसं. आणि आता मला घरशी फोन आलतो, तेव्हा मी चाललो आरत्याला. आंघोळ नाही केली सकते ना लेट उठला. मग युट्यूबला दिसची होता तुम्ही. मावराची नाव मस्त सांगली. चला आता मस्त घरची आरती हुराकणार आणि मग पुढचा जा काय आपला
आपल्याला फील होईल ऐसा काहीतरी माहोल. आणि हो, आत्ता जे दालदी चालल्यात ना ते सर्गासाठी चालल्या. हे आता आलं ना ते सकाळच गेलेलं, ते मंदीला घेऊन आलं, त्याच्यानंतर सर्गांसाठी जाणार. चोलट पण आता कमी झालं वाटतं, त्यामुळे चोलटाला जास्त पब्लिक नाही जाय. घरात आलो आणि आरती वगैरे झाली आणि नंतर मग दिघ्यातनं सुपले आलत्यो दोघीजणी, दिघ्यांची पोरी घेऊन. त्याच्यासोबत काशवदादा पण आलतो आणि सुपल्यांची तयारी चालू आहे त्यांची. आमच्या गावात घेऊन आलत्यो. काही तयारी केलेली आहे बुवा लोकांना च्या बाऱ्यासाठी. आणि आता खरगावचं बुवा आलो देवलाशी, त्यांना रेवाची सोय केली तिकडे. या घरात त्यांची रेवाची सोय केली. आणि मेंढऱ्यांचा आले ना नाच तो आमच्या समाजाच्या घरात आहे. ही झालेली पहिलीच झलक.
या ठिकाणी मंडळी गण जातोय बघा. आपल्या गाव वाशी गाव हा सर्व जातीपातीने आपण एकत्र आणतोय. त्या ठिकाणी आगरी कोळी कुंभी नागऱ्यांचं कामचं काय काम तर नागरी शेती भाती करतोय. आणि या परमेश्वराने हे गवळ्याने आम्हाला हा डोंगर ही शेती हे डोंगर आम्हाला आग्र्याला दिले. आणि आमचा गुरुबाबा काय तर हा अटांग महासागर दिलाय. पण हा गण कसा सादर करतोय लक्षात सुद्धा. आगरी बांधव शेती डोंगर आगरी बांधवाला शेती डोंगर कोळी बांधवाला थांग सागर. आगरी बांधवाला शेती डोंगर कोळी बांधवाला थांग सागर. आम्ही जगतोय तुझ्या जीवावर गणेशा भान ठेव वाशी गावावर. आम्ही जगतोय तुझ्या जीवावर गणेशा भान ठेव वाशी गावावर. 1 2 3 स्टार्ट. आणि माझा कोळी बांधव हा समुद्र जाऊन जाळा टाकून मासे पकडतोय. एकाने भात पिकवायचं आणि एकाने त्याच्यावर लागलेला सार काढवून त्यासाठी मच्छी मारायची आणि ते मिळून सगळ्यांनी एकत्र ग्रहण करायचं खायचं. म्हणून काय म्हणतोय आगरी बांधव करून शेत
पावसाळा असू द्या, ऊन असू द्या, थंडी असू द्या, हा माझा कोळी बांधव दर्यान धरतोय का तर स्वतःचं पोट भरतोय, मात्र इतरांचं देखील तो आपली सोनेरी मासळी देऊन पोट भरण्याचं काम करतोय असा माझा कोळी बांधव. म्हणून काय म्हणतोय, खाना नारळाने भारून ओटी, आहो दर्याने सोडतोय बोटी, एक विराई वर्षाताली मोठी, आहो एक विराई वर्षाताली मोठी, खाना दौलत समुद्र पोटी, दौलत समुद्र पोटी, दौलत समुद्र पोटी, करुण तुझा हा कोळी राजा, करुण तुझा हा कोळी राजा, पळतय तुझ्या नावावर, आम्ही जगतोय तुझ्या जीवावर देवा, प्रेमवाशी गावावर, आम्ही जगतोय तुझ्या जीवावर देवा, प्रेमवाशी गावावर, जगतोय तुझ्या जीवावर देवा, प्रेमवाशी गावावर, आम्ही जगतोय तुझ्या जीवावर देवा, प्रेमवाशी गावावर. आधी बोललो शेती डोंगर, आधी बोललो शेती डोंगर, आई बाजूला थंड सागर, आम्ही जगतोय तुझ्या जीवावर देवा, प्रेमवाशी गावावर, आम्ही जगतोय तुझ्या जीवावर देवा, प्रेमवाशी गावावर, आम्ही आम्ही जगतोय तुझ्या जीवावर देवा, प्रेमवाशी गावावर. ज्ञानदेवबाबांचे सुपुत्र चालविती सारी सूत्र, चालविती सारी सूत्र, चालविती सारी सूत्र, ज्ञानदेवबाबांचे सुपुत्र चालविती सारी सूत्र. या ठिकाणी बघा, वडिलांचं नाव देखील ज्ञानदेव, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्यातीलच सुवर्ण अक्षराने कोरलेले हे नाव ज्ञानदेव. आणि वडिलांनी असा हा आपला मार्गदर्शन देऊन आणि आपल्या आशीर्वादानं आपल्या लेकरांना आज सरपंच बनवलाय. म्हणून मी काय म्हणतो बघा, या बाबांचे उपकार आणि बाबांचे आशीर्वाद देऊन आपला मित्र सगळं तांडेला सरपंच झाला. म्हणून काय म्हणतो बघा, ज्ञानदेव बाबांचा सुपुत्र चालवितो सारी सूत्र, आमच्यासारखे सारे मित्र जमविलो गणगोत्र, गणगोत्र जमविलो कमी वयात राजकारणाची, कमी वयात राजकारणाची. आज मला वाटतं त्यांचं वय वर्ष काहीतरी 34 की 36 काहीतरी आहे. आणि या कमी वयामध्ये सरपंच तालुक्यामध्ये मला वाटतं हा पहिला असेल. म्हणून काय म्हणतोय, कमी वयात राजकारणाची, चालविती सारी गुरा, सांभाळती सारी गुरा, सरपंच झाले गावाशी गावाचा हिरा, सरपंच झाले गावाशी गावाचा हिरा, सरपंच झाले गावाशी गावाचा हिरा, गावाशी गावाचा हिरा.
गोरी गरिबांची सेवा हे घराणे करताय तांबे घराणं आणि या घराण्याबद्दल किती बोलावं काय बोलावं म्हणून त्या घराण्याने गोरी गरिबांच्या सेवेमध्ये आपलं जीवन आयुष्य अर्पण केलंय म्हणून काय म्हणतो बघा गोरी गरिबांची काही सेवा मोठेपणा नाही केला केव्हा होत सगळी करे बाबा तो शुभेच्छा माझ्या गावा घडावी सेवा त्यांच्या हातुनी घडावी सेवा त्यांच्या हातुनी जीवनात रंग हे भरा जीवनात रंग हे भरा जगांना तर तांडेल सरपंच झाले या वाशी गावाचा हिरा जगांना तर तांडेल सरपंच झाले या वाशी गावाचा हिरा हे गाणं आता या ठिकाणी लिहिलंय वेडवाकडे शब्द आपण गोड म्हणून घ्या हीच अपेक्षा
मस्तपैकी पहिले देवाचं दर्शन घेतात. दोन्ही नाच मंडळ मग अशी ते पण आलतं. Gloria
ज्याचा कृपेने गाव हातरलेला आहे, ज्याच्या कृपेने गाव हातरलेला आहे, पंचकोशी कोशी मध्ये महाराज ठरलेला आहे. हा केशव गायन करण्याचा तुरलेला आहे, कारण्यवासी गावचा मंडळ नशीब जनाने भरले